श्री स्वामी समर्थ. एक गरुड व गुबडीची गोष्ट. एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकाचे जणू शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकाशी भांडत असत. एके दिवशी त्यांनी ठरवलं की आता आपण मित्रवाणी वागायचे. पक्ष्यांची पिल्ले खायची नाहीत. यावर घुबड गरुडास म्हणाली, तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहीत आहे का? तुला माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्ष्यांची पिल्ले म्हणून माझीच पिल्ले खाशील, अशी मला भीती वाटते. गरुड म्हणालं, खरंच आहे तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीत नाही. यावर घुबड म्हणते, माझी पिल्ले खूप सुंदर दिसतात. त्यांचं डोळे व पिसे सुंदर दिसतात. त्यांचं सगळं काही सुंदर असतं. या वर्णावरून माझी पिल्ले तुला सहज ओळखू येतील. पुढे एक दिवस गरुड त्याच्या शिकारीच्या शोधात निघाला. एका झाडाखाली त्याला डोलीमध्ये पक्ष्याची पिल्ले दिसतात. विचार करतो की हे घुबडीचे तर पिल्ले नसतील ना. पिल्ले घाणेरडे व कंटाळवाणी आणि खराब होती. यावर गरुडाला लक्षात येतं की आपल्या घुबडीने सांगितलं होते की माझी पिल्ले सुंदर आहेत. यावरून त्याला ही घुबडीची पिल्ले नाही असं समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असं त्याला वाटतो. तो लगेच पक्ष्यांची शिकार करतो. घुबड त्या डोलीजवळ येऊन बघते की आपले पिल्ले तिला दिसत नाही. ती पाहून लगेच गरुडाकडे जाते व त्याला म्हणते की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असं मला वाटतं. यावर गरुड म्हणाले, मी तर पिल्ले खाल्ले तर आहेच, पण ती तुझी नाही. यावर घुबड म्हणते, ती माझीच पिल्ले होती. गरुड म्हणाला, यावर माझा काय दोष? तू आपल्या पिल्ल्यांची खोटे वर्णन केले, त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. इतके खराब पिल्ले घुबडीचे नसतील, एखाद्या दुसऱ्या पक्ष्याचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले. यात माझा काय दोष? तात्पर्य: स्वतःसंबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे, भलेच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.